ठिकाणी दीप प्रज्वलन करून आले का? बरं बरं. तू लावून बघ फोन. तू लाव फोन अण्णाला. बरं बरं. बरं बरं. इकडे खुर्च्या आहेत, बसून घ्यावे. कृपया पाठीमागे कुणी न थांबता सर्वांनी सभागृहामध्ये बसून घेण्याची कृपा करावी. यानंतर ज्यांना स्वतःलाही आवड आहे आपलं राज्य पुढे जावं, तसंच आपल्या शेजारचंही राज्य पुढे जावं म्हणजे तळमळीनं प्रयत्न करतात असे आजचे आपले मार्गदर्शक श्री लिंगय्या सरांचं मार्गदर्शन, जे की तेलंगणा राज्यामध्ये नैसर्गिक शेतीचे नाबार्ड मार्फत ते प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री सतीश कांबळे सरांना विनंती करतो. तालुका व्यवस्थापक आत्मा श्री भगवानरावजी इंगोले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्याकडे आत्मा कृषी विभागाचे मुखेड तालुक्याचे व्यवस्थापक श्री जायभाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी भगवानरावजी इंगोले सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर आत्मा कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी आपला वेळ उपलब्ध करून देणारे आमचे आदरणीय श्री हरिभाऊ बिराजदार सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे सहकारी श्री संतोष सुलगडे सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन हरिभाऊ सरांचं स्वागत करावं. यानंतर मी पुढील सूत्रे आदरणीय शिंदे सरांकडे देतो. माझे कृषी विभागाचे सर, मित्र, सहकारी या सर्वांचं मी शुभ सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपलं जास्त वेळ न घेता आजचे आपलं जे नैसर्गिक शेतीचे जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षण आपण सुरुवात करायची आहे. कारण आजचे आपले जे मार्गदर्शक आहेत श्री हर्षल जैन हे आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण निरीक्षक म्हणून हे आपल्या राज्यामध्ये ओळखले जातात. अनेक ठिकाणी, अनेक राज्यामध्ये, अनेक देशांमध्ये सर्टिफिकेशनसाठी, प्रामाणीकरणासाठी त्यांना बोलवलं जातं. आणि प्रामाणीकरण किती महत्वाचं आहे, प्रामाणीकरण का करणं गरजेचं आहे, हे प्रामाणीकरण म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी हे आपल्या नैसर्गिक शेतीसाठी अतिशय, नैसर्गिक शेती म्हणा किंवा सेंद्रिय शेती म्हणा याच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपण श्री हर्षल जैन यांना, हर्षल जैन आपल्या नांदेड जिल्ह्याचेच आहेत, नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि नेहमी शेतकऱ्यांसाठी नेहमी मदत करायला ते नेहमी तयार असतात. त्यांनी अनेक वर्षापासून सेंद्रिय शेतीमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जे मोजके लोक सेंद्रिय शेतीमध्ये ओळखले जातात त्यांच्यापैकी हर्षल जैन पण आहेत. आणि त्यांच्यासोबत आपले जे आज आपल्याला जे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत ते लिंगय्यांना मी काल एक छोटासा फोन केला, काल संध्याकाळी म्हटलं लिंगय्या भाई याचा एक प्रोग्राम आहे आणि नांदेड जिल्ह्यामधले सगळे 7-8 तहसीलमधनं सगळे शेतकरी येणार आहेत आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. तर त्यांनी त्यांच्याकडलं भात कापणीचं काम थांबवून ते केवळ आज आपल्याला सर्वांसाठी आज उपलब्ध झाले, केवळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं म्हणून. ते पण एक शेतकरी आहेत आणि शेतकरी आहेत. नाबार्डनी त्यांना तेलंगणा राज्यामध्ये ह्या सगळ्या नैसर्गिक शेतीच्या निविष्ठा, नैसर्गिक शेतीचं प्रमोशन, शेतकऱ्यांना ही सगळी माहिती देणे ह्याच्यासाठी त्यांच्यासाठी अतिशय उपयोगाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आपल्या ज्या काही शंका असतील आणि याच्या शंका पण आपण त्यांना सगळ्यांना विचारणार आहोत. एक हसत खेळत
एक चर्चात्मक आपल्याला हे कार्यक्रम आपण घ्यायचं आहे. त्यांनी सांगायचं तुम्ही ऐकायचं असं नाहीये. आपल्या ज्या काही शंका असतील, आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या आपल्याला त्यांच्याकडनं निरसन करून घ्यायचे आहेत. तुमच्या सगळ्या शंका ते निरसन केली जाणार आहे. आणि हर्षल जैन साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्याला श्री लिंगय्या हे सेंद्रिय निविष्ठा कशा रीतीने तयार केले जातात, त्याचा वापर कसा केला जातो. मागच्या पहिल्या प्रशिक्षणामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की प्रशिक्षणामध्ये आपण निविष्ठा कोणत्या रीतीने कशा पद्धतीने तयार केल्या पाहिजेत, कोणत्या निविष्ठा असतात, त्याला काय म्हणतात, त्याचा वापर कशा रीतीने केला पाहिजे, त्याचं प्रात्यक्षिक. कारण ह्याच्यामध्ये बरेचसे लोक हे सगळे नवीन आहे, ते प्रात्यक्षिक कसं आज डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला हे सगळं आज बघायला मिळणार आहे. आणि लिंगय्या साहेब आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहेत. ते स्वतःचा अनुभव आणि डेमॉन्स्ट्रेशन ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला आज शिकायला मिळणार आहेत. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी आमचे मित्र हर्षल जैन यांना मी या ठिकाणी पाचारण करतो. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. आदरणीय श्री प्रमोदजी देशमुख, आदरणीय श्री व्यंकटेशजी शिंदे सर, तसेच समस्त KVK सगरोळीचे स्टाफ व माझे प्रिय मित्र बंधू भगिनी तर नाही, बंधू आहेत सगळे, भगिनी कुठे दिसत नाहीत, शेतकरी मित्र, तुम्हाला माझा सप्रेम नमस्कार. माझं नाव हर्षल जैन असून मी मूळचा नांदेडचाच आहोत. नांदेडच्या बस स्टँडच्या जवळ माझं ऑफिस आहे, ज्याचं नाव आहे जीनिक्स ऑर्गॅनिक सेल्स अँड सर्व्हिसेस. हे ऑफिस मी सन 2014 पासून चालू केलं की आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, तसंच त्यांना सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण म्हणून त्यांचा माल जर का बाहेर देशामध्ये जात असेल किंवा कुठे विक्री व्यवस्थापनासाठी त्यांना मदत होत असेल तर त्याच्यामध्ये मदत करून त्यांना 2 पैसे उराव, त्यांचं काम आसान जावं. आणि आपल्याकडे जे ओळख आहे आपल्या मराठवाडा, विदर्भ, बाकीच्या मागच्या काही एरियांची, की हा फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विभाग म्हणून ओळखला जातो. तर अशी ओळख लपवता की त्याच्यातून विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये, ही ओळख मी निर्माण करण्यासाठी नांदेडसाठी मी कार्य करत असतो. या अगोदर पासून मी मुख्यतः वस्त्रोद्योग अभियंता आहे, त्याच्यानंतर वकील पण आहे आणि त्याचबरोबर MBA पण आहे. मला आज म्हटलं तर आज अमेरिकेतून, युरोपमधून अनेक ठिकाणी बोलावून येतात की तुम्ही आमच्याकडे काम करा प्रत्येक गोष्टीसाठी. तर तिथं जाणे, मी सिंगापूरला पण होतो 2 वर्ष काम करण्यासाठी वगैरे, पण माझी एक तळमळ होती की बाबा शेती करायची आणि शेतकऱ्यांना सगळं काही घेऊन जायचं आहे आपल्याला पुढे. तर त्या उपयोगानं मराठवाड्याची ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रमाणीकरणाचं काम चालू केलं सन 2008 पासून. आणि हे प्रमाणीकरणाचं काम करत असताना मला अनेक चांगले योग आले. मला बिहारमध्ये जवळपास 24,000 शेतकऱ्यांचा प्रमाणीकरणाचा कार्यभार मला भेटला. त्यावेळेस बिहार सरकारने मला पुरस्कार देऊन गौरवान्वित केलं. त्याचबरोबर मग मी जर्मनी येथे गेलो, ती ऑडिटिंगची इंटरनॅशनल परीक्षा असते ती पास झालो. आफ्रिकेमध्ये गेलो, इथिओपिया, केनिया, टांझानिया, मोझाम्बिक वगैरे वेगवेगळे देश आफ्रिकेतले पण पार केले. तिथे मी मोठे मोठे प्रोजेक्ट हँडल केले सर्टिफिकेशनचे, त्याच्याबद्दलही त्यांनी खुश होऊन मला पुरस्कार दिला. त्यानंतर मग सन 2011 मध्ये जेव्हा भारत सरकारचा जैविक इंडिया अवॉर्ड होतो तो पण मला देण्यात आला प्रमाणीकरणाच्या उत्कृष्ट कार्यतेबद्दल. आणि आपण सर्वजण जाणताच की आपण सगळेजण सेंद्रिय शेती जर का आवड असेल तुम्हाला तर माहित असेल की आपल्या भारतामध्ये पूर्ण राष्ट्रांमध्ये एकच राज्य असायचे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलेलं आहे. सन 2016 मध्ये 16 जानेवारी आपले सिक्कीम राज्य जे 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलेलं. त्याचं जी प्रमाणीकरणाची बाजू होती, ती जी तपासणी जी होती पूर्व आणि पश्चिम सिक्कीमची, ती मी स्वतः केलेली आहे. आणि माझीच रिपोर्ट PMOला, बाकीच्या सर्टिफिकेशन ऑफ एजन्सीजला वगैरे माझीच रिपोर्ट गेलेली आहे. त्यामुळे सिक्कीमला सर्टिफिकेशन करण्याचा माझा खूप मोठा वाटा आहे. पण त्या सिक्कीममध्ये जेव्हा मी जातो तेव्हा तिथल्या लोकांकडून ऐकतो की यू आर फ्रॉम मराठवाडा, ओ महाराष्ट्र, यू आर फ्रॉम सुसाईड ऑफ फार्मर्स एरिया, वाय फार्मर सुसाईड, वी डोंट नो. कशाबद्दल सुसाईड करायचं? शेतकऱ्यांना काय, एक तर जमिनीची, आपण पेपरमध्ये बघत असतो नेहमी, जमिनीची नापिकी झाली, कर्जबाजारी झाला शेतकरी, नाहीतर मग पीक आलं नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीतून एक निगेटिव्हिटीची, कुठंतरी लोकांना निगेटिव्हिटी जाणवते. या एरियामध्ये लोकांची मानसिकता नाही चांगलं करायची, पुढे वळायची. आणि आज मला खूप आनंद होते तुमची सर्वांची इतकी संख्या बघून की आपण सर्वजण सेंद्रिय शेतीसाठी तयार झाला या योजनेसाठी. त्याबद्दल तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या तुम्ही वाजवायच्या.
कारण सेंद्रिय शेती करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये साहेब. पहिली गोष्ट जर का म्हटलं प्रमाणीकरण तर दूरची गोष्ट झाली, पण सेंद्रिय शेती करण्यासाठी इच्छा बाळगणं आणि त्याला विषमुक्त उत्पादन घेणं आणि त्याला नैसर्गिकरित्या प्रमाणीकरण, ब्रँडिंग, पॅकेजिंग करणं, लेबलिंग करणं, त्याला बाजारात उतरवणं, बाकीच्या राज्यातून कॉम्पिटिशन असते, ती कॉम्पिटिशनला आपण खरं उतरलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टीची खूप सारी जाणीव तुम्हाला आता होत जाईल जर का तुम्ही या योजनेमध्ये जर का खरोखर इंटरेस्ट घेऊन तुम्ही काम केला तर. सरकारचं म्हणणं असं आहे की जसं मागे पण एक योजना होती परंपरागत कृषी विकास योजना म्हणून, आता सुद्धा आहे ती, पण त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की आता जी योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, ती पण एक खूप मोठ्या लार्ज स्केलवरती चालवण्यात येत आहे. कारण का की शेतकऱ्यांना रासायनिक औषधं आणि रासायनिक खत याच्यापासून परावृत्त करणं. हे परावृत्त का करणं आहे त्याची कारण आज मी तुम्हाला सांगणार आहोत. सगळी काही तुम्हाला कोणती पण शंका असेल तर तुम्ही पेपरवरती नोट करून ठेवा. आपण जेव्हा प्रश्नोत्तराचा माझं भाषण संपेल प्रश्नोत्तराचा तासमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आपण हसत खेळत हा कार्यक्रम घेऊया. आणि तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल वगैरे तर ती तुम्ही मला त्यावेळेस विचारू शकता. त्यानंतरही मी तुम्हाला माझा नंबर देईल, संपर्क क्रमांक देईल, माझा ऑफिसचा पत्ता देईल. तुम्ही माझ्याकडे कधी पण मला 24 घंटे तुम्ही मला फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळेजण जाणतो की सेंद्रिय शेती तर करत आहोत, मात्र त्याला प्रमाणपत्र हे गरजेचं असतं. हे प्रमाणपत्राची गरज का निर्माण झाली आहे की नाही? सेंद्रिय शेती करत आहोत. आता मी तुम्हाला काही थोडक्यात उदाहरणं सांगतो जे आपल्या व्यवसायाशी निगडीत आहे. तुम्ही गाडी चालवता, आपल्याकडे आजकाल तर 7वी 8वीतला पोरगं पण स्कूटी वगैरे मोटरसायकल वगैरे चालवा लागले वगैरे सगळे काही वगैरे. गाडी चालवत आहात, मात्र जर का कुठे ऍक्सिडेंट झाला तर सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं जातं? काय? लायसन्स काय करतं? लायसन्स दाखवतं की तुम्ही ही गाडी चालवण्यासाठी पात्र आहात. हे गव्हर्नमेंटने नियम टाकलेले आहेत, आहे की नाही? गव्हर्नमेंटने नियम टाकलेला आहे की लायसन्स असेल तर तुम्ही गाडी चालवू शकता. त्यामुळे मग आपण काय करतो की लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओ डिपार्टमेंट मध्ये जातो, तिथं ट्रेनिंग घेतली, परीक्षा घेतो वगैरे, मग लायसन्स बनवतो आणि मग आपण ती गाडी चालवण्यासाठी पात्र होतो असं समजून चालवतो. तसंच काही सेंद्रिय प्रमाणपत्राचं पण आहे. अजून एक दुसरं उदाहरण देतो. आपण पैकी अनेक जण शिकत असतात, 10वी नंतर 11वी 12वी शिकतात, 12वी नंतर ग्रॅज्युएशन करतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आणि मग तिसऱ्या वर्षीचं जेव्हा ते सर्टिफिकेट भेटतं त्याला डिग्री होल्डर पण होतो, तेव्हा त्याला वाटतं की मी कुठेतरी शिकलेलो आहे आणि आता मी नोकरीसाठी कामी लावतो. म्हणजे त्याला कंपन्यांमध्ये त्याला नोकरी भेटण्याचे चान्सेस जास्त बनतात कारण तो शिकलेला आहे. त्याच प्रकारे जर का आपण बघितलं तर सेंद्रिय शेतीचं आपण करत आहोत, मात्र आपल्याला कोणतरी तपासणारं पण पाहिजे. आणि जर तर सेंद्रिय शेती म्हणजे तुमच्या मनातली मी ढोबळ व्याख्या सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांना माहित असेल की शेणखतावर आधारित केलेली शेती म्हणजे शेतकरी, सेंद्रिय शेती. पण तशी व्याख्या नाहीये. सेंद्रिय शेतीसाठी जी सुरुवात संकल्पना जी आहे ती आतापासून नाही, खूप आधीपासून होती. सन 1951 मध्ये रुदरफोर्ड यांनी ही संकल्पना तयार केली होती. त्याला म्हटलं जायचं मात्र डिमिटर म्हणजे बायोडायनामिक फार्मिंग म्हटलं जायचं. त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा वर्ल्ड वॉर झाले, वर्ल्ड वॉर सेकंड वगैरे जे झालं, त्याच्यानंतर मग लोकांनी हळूहळू समजू लागलं की हे रासायनिक उत्पादन आणले तर जमिनीची कस वाढेल, उत्पादन वाढेल वगैरे. पण त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस की तुमचं आता उत्पादन वाढतंय असं दिसत आहे, त्याच्यानंतर मग तुमच्या जमिनीमध्ये प्रॉब्लेम येणार, तुमच्या पिकांमध्ये, मनुष्याच्या आरोग्यावर, पर्यावरणावर याचे खूप सारे प्रभाव होणार. हे ज्या लोकांनी ओळखलं ज्याचं नाव आहे आयफॉम, IFOAM, इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरल मुवमेंट. हे ऑफिस त्यांनी केलं जर्मनीमध्ये स्थापन केलं. आणि त्या जर्मनीचे स्थापन करून त्यांनी सगळीकडे वळवलं की हे रसायन भेसळ वगैरे जे आलेली उपयोग नाही वगैरे रसायनांचा, तुम्ही सगळेजण सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि त्याचं नाव असतं प्रिन्सिपल ऑफ एन्व्हायरमेंट, इको सोशल फेअरनेस आणि प्रिन्सिपल ऑफ केअर आणि हेल्थ. तर प्रिन्सिपल ऑफ हेल्थ म्हणजे काय? आपण आपली काळजी घेतली पाहिजे, त्याबरोबर पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. इको सोशल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. फेअरनेस म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी पूर्ण ट्रान्सपरन्सी असली पाहिजे व्यवसायामध्ये वगैरे. आणि इको सोशल म्हणजे पूर्ण लाईफ स्टँडर्ड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये
जास्त मुनाफा कमवलेला नसतो, नो प्रॉफिट नो लॉस जसं म्हणतात समजा, किंवा त्या अनुषंगानं पूर्ण पर्यावरण युक्त असावं जे पण काही कार्य करत असतो वगैरे, असे काही 4 प्रिन्सिपल तयार त्यांनी केले आणि या प्रिन्सिपलच्या आधारे त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणं चालू केलं. जेव्हा हे लोन भारतामध्ये आलं त्यावेळेस भारतामध्ये रासायनिक शेती होती, मात्र त्याचे दुष्परिणाम पण तेव्हापासून दिसत होते. त्या अनुषंगाने काय केलं भारत सरकारने की एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीनं पूर्ण भारतभर दौरा तयार केला. आसाममध्ये, अरुणाचलमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, त्याचबरोबर हरियाणा, पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी दौरा केला, अभ्यास केला, तिथल्या शेतकऱ्यांची पूर्ण अभ्यास केला तिथल्या शेतकऱ्यांचा आणि त्याच्यातून तयार केलं. सन 2001 मध्ये एक मानांकन तयार केलं. मानांकन म्हणजे काय? नियमावली, ज्याचं नाव असतं NPOP, नॅशनल प्रोग्राम. लिहून घेत चला. तुम्हाला जर काही प्रश्न पडले हे कारण तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुम्हाला आधीच सांगतो. मी जे सांगतोय ते तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. जर का तुम्ही प्रमाणीकरणाचं सेंद्रियचं ट्रेनिंग घेत असाल तर हे गोष्टी तुम्हाला पूर्णपणे माहिती असल्या पाहिजे. मी काय सांगतो, NPOP काय आहे, आयफॉर्म काय आहे, ॲपेडा काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी जे सांगणार आहे ते माहिती असल्या पाहिजे, तरच या प्रशिक्षणाचा काहीतरी चीज झाला असं मी समजेल. तर 2001 रोजी NPOP मानांकन हे जन्माला आलं. हे मानांकन भारत सरकारने त्यावेळेस दिलं. त्याच्या वेळेस एक जी संस्था होती, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, वाणिज्य मंत्रालयाच्या अधीन असलेली संस्था, जिचं नाव आहे ॲपेडा, ॲग्रिकल्चर प्रोसेस्ड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. या ॲपेडानं हे NPOP जे आहे ते जन्माला घातलं. आणि हे NPOP मानक नंतर मग चालवणार कोण? हा मी मानक तर बनवले, मात्र चालवणारे शेतकऱ्यांना कोणतरी तपासण्या करणारा एजन्सी संस्था पाहिजे आणि सर्टिफाय करणाऱ्या संस्था पाहिजे. अशा मग ॲपेडाने काय केलं की त्याच्यामध्ये काही संस्था, निवडक संस्था नेमल्या आणि त्याच्या आधारे त्यांना गव्हर्नमेंटनी लायसन्स दिलं की तुम्ही हे तपासण्याचं काम करा आणि प्रमाणीकरणाचं काम करा. आम्ही त्याच्यावर वॉच ठेवून आम्ही मॉनिटरिंग एक्सपोर्टचं काम जे आहे ते बघू. बाहेरच्या देशांमध्ये भारतातून जो पण शेतमाल निर्यात होतो वगैरे सगळं काही, तर ते बघण्याचं काम आम्ही करू. मागे 5-6 होते सर्टिफिकेशन बॉडी, मात्र आता 30 संस्थांना हे काम दिलेलं आहे की जे तपासण्या करतात आणि प्रमाणीकरणाचं काम करतात. हे कशा आधारे करतात, कोणतं मानांकन करतात, कोणी सांगू शकेल? कोणतं मानांकन सांगितलं मी? NPOP. ह्या मानांकना आधारे हे तपासण्या होतात आणि प्रमाणीकरणाचं काम तयार करतात. तर अशा प्रकारे पर्यावरणाची मग एक गरज निर्माण होऊ लागली. प्रमाणीकरणाची गरज का? पर्यावरण. मला सांगा, आज आसाममध्ये चहाचे मळे आहेत, म्हणजे आपल्या नांदेडमध्ये चहाचे मळे आहेत का? उगू शकतात का? वातावरणाचा फरक आहे, पर्यावरणाचा फरक. त्यामुळे तिथलं वातावरण तिथल्यासाठी राहतं. जम्मू काश्मीरमध्ये केशर शेती होते, आपल्याकडे केशर शेती मोठ्या प्रमाणात होती का? नाही. असं वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणाचा वापर जो बघण्याचा जो विषय आहे तो वेगवेगळा असल्यामुळे त्याला प्रमाणीकरणाची गरज ही भासू लागली. सेंद्रिय शेतीची साक्षरता. किती जणांना माहिती आहे सेंद्रिय शेतीच्या बद्दल साक्षरता म्हटलं तर तुम्हाला सांगतो, जसं मी सांगितलं तुम्हाला, फक्त शेणखतावर आधारित. पण फक्त शेणखतावर आधारित शेती म्हणजे सेंद्रिय शेती नाही. जसं मी तुम्हाला आयफॉर्मचे प्रिन्सिपल सांगितले, त्याच्या आधारे असली तर ती शेती सेंद्रिय शेती. पण याच्यामध्ये काय वापरलं पाहिजे, काय नाही वापरलं पाहिजे ते मी तुम्हाला नंतरच्या स्टेपला सांगेन. जीवनमान उंचावणे. आज जपान मधला प्रत्येक व्यक्ती जो ऑर्गॅनिक खातो वगैरे सगळं काही, त्याचं आयुष्यमान आहे 90 ते 100 वर्ष. तिथं आहे जवळपास 50% लोक जे वृद्ध आहेत त्याच्यामध्ये ते 90 ते 100 वर्ष जगतात. आणि आज आपल्याकडे माणूस किती वर्षाला चालला? 50 वर्ष, 60 वर्षाला हार्ट अटॅक यायला लागल्या, कॅन्सर यायला लागला, शुगरच्या बिमाऱ्या व्हायला लागल्या, खूप साऱ्या बिमाऱ्या घेऊन आपण जगायला लागलेलो आहे. त्याच्यामुळे जर का आपल्याला जीवनमान उंचावायचं असेल तर आपल्याला सात्विक अन्न खावं लागेल, ऑर्गॅनिक, जे की विषमुक्त आहे. आणि विषमुक्त अन्न पिकवणार कोण आहे? शेतकरीच पिकवणार आहे. तर हे स्वतःचं जीवनमान उंचवण्यासाठी सेंद्रिय शेती ही उपयुक्त आहे. त्याचबरोबर स्वतःचा ब्रँड विकसित करणे. आज आपण बघतो, तुम्ही म्हणता काय आपलं दात घासायचं आहे, काय पाहिजे? कोलगेट. टूथपेस्ट म्हणता का? टूथपेस्ट खूप आहेत, डाबरची आहे, दंतकांतीची, हे कंपनी आहे. टूथपेस्ट वेगवेगळे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळी, मात्र आपण कंपन्यांचं नाव घेऊन बोलतो. कारण का तर त्यांच्या कंपनीचा ब्रँड होऊन गेलेला आहे. कोलगेट झाला, दंतकांती झाला, हे सगळे ब्रँड झालेले आहेत, आहे की नाही?
असं आपण सेंद्रिय उत्पादन घेतलं तर आपण आपल्या स्वतःच्या नावाचा ब्रँड यश ऑर्गॅनिक, आरवी ऑर्गॅनिक आहे की नाही, जसं कोणती पण उज्ज्वल ऑर्गॅनिक असं जे पण असं स्वतःचा ब्रँड तुम्ही स्वतःच्या गावाचा ब्रँड तयार करू शकता, स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करू शकता आणि स्वतःच्या ब्रँडच्या द्वारे तुम्ही ते स्वतःची मार्केटिंग करू शकता. त्याच्यासाठी पण प्रमाणीकरण हे गरजेचं आहे. कारण का तर तुम्ही स्वतःच्या ग्राहकांना सांगू शकता की हे जे माझं उत्पादन आहे हे प्रमाणित आहे आणि योग्यरित्या विषमुक्त आहे, याचं हँडल केलेलं आहे, तपासणी झालेली आहे आणि याचं प्रमाणपत्र भेटलेलं आहे. हाच नंतर मग आहे ग्राहकांचा विश्वास. आज ग्राहकांचा विश्वास जर का जोडायचा गेला तर मी तुम्हाला सांगतो 100% पैकी 90% लोक फेल होतात. ग्राहकांचा विश्वास आपल्या बाजारात तुम्ही जात असाल, नांदेडमध्ये शनिवार बाजार, रविवार बाजार, बुधवार बाजार वगैरे लागतात. तिथं तुम्ही एका शेतकऱ्याकडे गेल्या, चमचमीत कोणती भाजी दिसली वगैरे, तुम्ही विचारता 5 रुपये, तुम्ही साहेब घ्या म्हणते 5 रुपयाला घ्या म्हणते, तरी ग्राहक घेत नाही. काही वेळेला का म्हणतो, हे तुझं म्हणजे आहे का, कोणतं कीडमुक्त आहे का वगैरे सांग म्हणतो, आहे की नाही. म्हणजे भाव बाजार करतात. त्याच्यानंतर मग विविध ग्राहकांचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर मग त्याची सेंद्रिय उत्पादन असेल तर त्याला प्रमाणपत्र मागतात. त्याचबरोबर बाजारामध्ये जर का ग्राहकांचा विश्वास जिंकायचा असेल, एक ग्राहक मुंबईला आहे आणि तुम्ही पिकवणारे नांदेडमध्ये आहात, नांदेडहून जर का मला मुंबईला पाठवायची असेल 1 किलो तूर डाळ, तर ती परवडते का? पाठवण्याचा खर्च 300 रुपये आणि 1 किलो तूर डाळचा 200 रुपये, 500 रुपये, पण पटत नाही. त्याच्यामुळे मग ते काय म्हणते, ग्राहक तुझ्याकडे जर का प्रमाणित असेल तर तुम्हाला असंच देऊन टाक. असं मोठ्या लेवलवर जर का झालं तर, मोठ्या लेवल क्वांटिटीसाठी वगैरे म्हणतोय. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण 20 रुपये देऊन बिस्लरीची बॉटल विकत घेतो. कशाला घेतो? त्या पाण्याची किंमत खरोखर 20 रुपये असते का? का नसते? पाणीच येते, आरो पाणी आहे की नाही. त्याच्यावर त्या कंपनीने मात्र ब्रँड लावला, त्याच्यावर ते ISI, FSSAI चा लेबल लावला. ते का लेबल लावला? की कारण ते लेबल दाखवते की हे जे पाणी आहे ते दूषित नाहीये. दूषित पाणी पिसाल तुम्ही तर तुमच्या आरोग्यास अपायकारक आहे. तुम्ही उद्या आजारी पडसाल, डॉक्टरांचे बिल, मेडिकलचे बिल भरावं लागतील तुम्हाला. मग ते कंपन्यांनी काय केलं, आरो वॉटरवाल्यांनी पूर्ण तपासण्या केल्या, लेबल लावली, ब्रँडिंग केली, बॉटल बनवली, त्याच्यावर ते लेबल लावलं आणि ते ग्राहकांना ते 20 रुपयाला देतात. आणि ग्राहक पण खुशीनं 20 रुपये देऊन ती पाण्याची बॉटल घेतो. का तर माझ्या आरोग्याला अपाय होणार नाही, आरो वॉटर आहे म्हणून. बरोबर ना? तसंच तुमच्या सेंद्रिय उत्पादनांचं पण आहे की ग्राहकांचा विश्वास कसा बसणार, जेव्हा तुमचा शेतमाल जो आहे तो प्रमाणित होणार, त्याच्या तपासण्या होणार, त्याच्यावरती तुम्ही लेबल लावणार, पॅकेजिंग ब्रँडिंग करून विकणार, तेव्हा तुमच्या ग्राहकांचा त्याच्यावरती विश्वास बसणार. आणि त्या जसे जे डब्बे असतात, जसे पॅकेट असतात ऑर्गॅनिक वगैरे, ते ग्राहक जास्त पैसे देऊन तुमच्याकडून खरेदी घेतात. कारण त्यांना का माहिती आहे की त्यांना आरोग्याची काळजी आहे. आज लोकांकडे पैसा भरपूर आहे, वेळ नाहीये. आज पुण्यामध्ये तुम्ही जा कधी हिंजेवाडीला वगैरे, तिथं सगळ्या आयटी कंपन्यांमध्ये वगैरे लोक भाजी विकत घेतात. 1000 रुपयाची एक व्यक्ती भाजी घेऊन जातो. त्या अभिमन्यू फार्मर क्लब ज्ञानेश्वर घोडके साहेबांचे भाजीपाला विक्री होतो. कसं काय? तर त्यांना माहिती, त्यांचा तो जो पिकवतो तो नॅचरल फार्मिंग करतो, स्वतः सर्टिफाईड फार्मिंग करतो तो, त्याच्यामुळे त्याच्याकडून लवकर विकल्या जातात. त्याच्या भाजीमध्ये कोणतेही दूषित, विषमुक्त असते, त्याची भाजीमध्ये कोणतेही दूषित पदार्थ नसतात. म्हणून ते लोक जास्त पैसे देऊन ते भाजीपाला, फळे वगैरे सगळं विकत घेतात. त्याच्यामुळे तुम्ही असं तुमच्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्राहकांचा विश्वास सगळ्यात महत्वाचं जे आहे ते जोडू शकता. हे प्रमाणपत्र दिसतं कसं साहेब? हे बघा, हे आहे एक PGS इंडिया, एक आहे NPOP. तुम्हाला मी NPOP सांगितलं कसं जन्म झाला एपेडाचा, पण तुम्हाला मी हे नाही सांगितलं आतापर्यंत की PGSचं पण काय. आता तुम्हाला जर का NPOP का जन्माला आलं, कारण भारतातून जो शेतमाल आहे तो निर्यात करायचा होता आणि भारतात जर का विकायचं असेल तर NPOP पण चालते. मात्र त्याच्यासाठी सरकारने अजून एक मानांकन आणलं, त्याचं नाव आहे PGS. त्याच्यामध्ये पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम असं त्याचं नाव आहे. PGS तुम्ही लिहून घ्या, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम. तर ही PGS सिस्टीम सन 2006 पासून चालू झाली भारतामध्ये. कारण का तर हिचा खर्च जो आहे तो फार कमी होता आणि ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडणारी चेन लिंक होती. म्हणून पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम जी आहे ती सरकारनं चालू केली. याच्यामध्ये कॉस्टिंग जी आहे ती कमी येते आणि सरकार स्वतः याच्यामध्ये
जे शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत, समूह तयार करणं वगैरे आहे, ते सगळं करून तुम्हाला असं सर्टिफिकेट देतं. प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक ग्रुपला त्याचं सर्टिफिकेट भेटत असतं. आता या दोघांमध्ये महत्वाचे काही मी 4-5 फरक सांगतो तुम्हाला. एनपीओपी जे आहे ते एका शेतकऱ्याचं करता येते का? हो. समूहाचं करता येते का? हो. पण समूहाचं एनपीओपी मध्ये समूह म्हटला तर किमान 25 शेतकरी पाहिजे का समूहामध्ये, आणि जास्तीत जास्त 500 शेतकरी पाहिजे. समजतंय ना मी काय म्हणायला लागलो ते? तुमच्या आवाजाला 25 ते 500 शेतकरी एका समूहामध्ये पाहिजे एनपीओपीच्या. आणि पीजीएस मध्ये जे आहे ते एक शेतकऱ्याचं करता येते का? हो. पण त्याला लगेचच किमान 5 शेतकऱ्यांचा समूह दुसऱ्या वर्षी तयार करावा लागतो. त्याच्यानंतर मग पीजीएस मध्ये मिनिमम किती शेतकरी पाहिजे, मॅक्झिमम किती शेतकरी पाहिजे? मिनिमम 5 शेतकरी पाहिजे पीजीएस सर्टिफिकेशन मध्ये, आणि जास्तीत जास्त काही योजनांमध्ये 50 आहे, काही योजनांमध्ये 100%, 100 शेतकऱ्यांपर्यंत आहे. आणि काही योजनांमध्ये जसे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ठिकाणी राबवलेले आहेत तिथे 1000 हेक्टर एरियावरती जितके पण शेतकरी असतील तितके पण त्यांना पण देण्यात आले त्या योजनेचं. आणि आता नमामि गंगे म्हणून पण योजना चालू आहे, हे पीजीएस मध्ये झालं. पीजीएस मध्ये तुम्हाला शेतकरी हा ठरवत असतो की मी माझा माल सेंद्रिय करत आहे की नाही, आणि त्याला जर का विश्वास वाढवायचा असेल त्याच्यावर तो कोणत्या पण लीडरला, ग्रामपंचायतला, कोणत्या पण दुकानदाराला, खरेदीदाराला त्याच्या तपासणी भागामध्ये तो इन्व्हॉल्व करू शकतो. व त्याच्यासाठी जी प्रमाणपत्र इश्यू देणारी जी एजन्सी असते त्याचं नाव असतं रिजनल काउन्सिल. त्याला मराठीत म्हणतात कृषी विभागीय प्रादेशिक परिषद. कृषी विभागीय प्रादेशिक परिषद जे आहे ते पीजीएसचं प्रमाणपत्र देत असते. अशा पीजीएसच्या प्रमाणपत्र देणाऱ्या परिषदा जे आहेत ते 74 आहेत भारतामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 8 आहेत प्रादेशिक परिषद, जे की तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकतात की तुम्ही पीजीएस सर्टिफाईड आहात म्हणून. आणि एनपीओपी मध्ये काय किती संस्था सांगितल्या मी? 30 संस्था आहेत जे प्रमाणपत्र देतात. त्याच्यापैकी फक्त 24 संस्था महाराष्ट्रासाठी लागू आहेत. 24 संस्था ज्या आहेत त्या सर्टिफिकेट तुम्हाला देऊ शकतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. त्यांना काय म्हणतात? सर्टिफिकेशन बॉडी म्हणजे प्रमाणीकरण संस्था म्हणतात. आणि इकडे पीजीएस मध्ये काय? कृषी विभागीय प्रादेशिक परिषदा म्हणतात. हा दोघांमधला फरक जाणून घ्या. समजत आहे ना? कृषी विभागीय प्रादेशिक परिषद कशाला देतात, कशामध्ये देतात ते सर्टिफिकेट? पीजीएस मध्ये, बरोबर. आणि प्रमाणीकरण संस्था कशामध्ये सर्टिफिकेट देत असतात? एनपीओपी मध्ये. हे मानांकन आहे. दोन्ही याचे मानांकन जवळपास सारखेच आहेत, पीजीएस चे पण आणि याच्यामध्ये. आता हे प्रमाणपत्र मिळवायचं तर कसं मिळवायचं? तुम्ही सर्वांनी गट स्थापन केले. आपल्या नांदेडमध्ये बीटीएम लोक सर्व हुशार आहेत, त्यांना सगळ्याची माहिती आहे. आता चांगल्या गोष्टी त्यांनी खूप प्रशिक्षण वगैरे घेतलेले आहेत आणि त्यांना प्रमाणीकरणाचा चांगला जाणकार अनुभव मागल्या योजनांपासून आलेला आहे. तर त्याच्यासाठी महत्वाची कागदपत्र तुम्हाला बीटीएम लोकांकडे वगैरे जी द्यावं लागतात ते एक म्हणजे आवेदन पत्र, तुमचा फोटो, पॅन कार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्स, आधार कार्डाची झेरॉक्स, 7/12 नमुना, 8 होल्डिंग करार, जो तुमचा समूह जो तुम्ही तयार करणार आहात नवीन, तुमच्या समूहाची फार्म प्रोड्युसर कंपनी किंवा एखादी एनजीओ वगैरे जी काही तुम्ही नाव देत असाल वगैरे, जी लिगल रजिस्टर बॉडी असेल त्याला तुम्हाला शपथपत्र करार, आणि तुमची नंतर मग तुम्हाला दैनंदिनी ठेवावं लागते, आणि शेताचा नकाशा व इतर काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये सबमिट कराव्या लागतात. ज्याच्यामध्ये तुमचा ट्रेनिंगचा उल्लेख आहे, तुम्हाला मिळालेला बाकीच्या खत औषधी डिस्ट्रीब्युशनचा नोंद आहे, तुम्हाला स्टाफ किती वेळा भेटीगाठी करतो त्याच्या नोंदी आहेत, तुम्ही काय काय वापरलं काय नाही वापरलं त्याची पूर्ण लिस्ट असते. त्याच्यामध्ये जनावर जर का तुमच्याकडे असतील तर जनावरांचं संगोपन तुम्ही कसं करता त्याची पण लिस्ट असते. अशा भरपूर गोष्टींचा कागदोपत्री मेळ इथं तयार करावा लागतो तुम्हाला प्रमाणीकरणासाठी, जो की तुमचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस दाखवतं की तुम्ही खरोखर सेंद्रिय करत आहात की नाही करत आहात. त्याच्यानंतर मग प्रमाणीकरण संस्था जोडल्या जातात. पीजीएस मध्ये कृषी विभागीय प्रादेशिक परिषद आणि एनपीओपी मध्ये करायचं असेल तर रॅपिडा. या 24 संस्थांपैकी मी काही एकाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सांगतो तुमचे हे सर्व कागदपत्र तयार असतील तर मग तुम्ही जे आहे ते तुम्हाला जे शासनाने नेमून दिलेली प्रमाणीकरण संस्था असेल त्याला तुम्हाला आवेदन पत्र सादर करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला आवेदन, ओएसपी ऑर्गॅनिक सिस्टीम प्लान, कसे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे, तुमचे सगळे कागदपत्र,
सगळे व्हेरीफाय. आणि आता सरकारनं आधार कार्ड, वोटर कार्ड किंवा राशन कार्ड हे मॅन्डेटरी केलेलं आहे तपासणीसाठी. हे सगळ्या बाजू शेतकऱ्यांकडून लागणारच आहे, त्याच्याशिवाय तुमचं प्रमाणपत्र निघणार नाही. त्याच्यानंतर मग प्रमाणीकरण संस्थेला तुम्ही एकदा आवाज जर दिला, त्याच्यानंतर प्रमाणीकरण संस्था काय करते की एक कॉस्टिंग विचारते आणि ते कॉस्टिंग ओव्हर झाल्यानंतर मग तुमची तपासणी लावते. तुम्हाला तपासण्या कराव्या लागणार. त्याचबरोबर आत्मा विभाग जो आहे आपले बीटीएम लोक वगैरे, त्यांना तुमची जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांना तुम्हाला काही स्टाफ लावावा लागणार. प्रत्येक 50 शेतकऱ्याच्या मागे एक इंटरनल इन्स्पेक्टर लावावा लागणार तुम्हाला, आणि त्याच्याकडून सगळ्या 50 शेतकऱ्याच्या तपासण्या करून घ्याव्या लागणार. आणि ह्या तपासण्या जर का तुम्ही करून गेल्या तर त्या तपासणीत खरे उतरले तर मगच प्रमाणीकरण संस्था तुमची जी शेत आहे त्याची तपासणीवर येणार. आता ते शेत तपासणी येणार म्हणजे कसं, 500 शेतकरी आहात तुम्ही आणि 500 शेतकऱ्यांच्या शेतावर जाणार का? तर उत्तर आहे नाही. पूर्ण 500 शेतकऱ्यांच्या आधारे जाणार आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं पिकं असतात. पिकं समजा कापूस घेत असाल, सोयाबीन घेत असाल, ऊस घेत असाल, हळद घेत असाल, काही फळबागा पेरू, चिकू, आंबा वगैरे घेत असाल तर त्याच्यासाठी हाय रिस्क किंवा लो रिस्क वगैरे असं विचार करून ते हे करतात, रॅन्डमली निवडतात. 15 शेतकरी करायचे का, 40 शेतकरी करायचे की 50 शेतकरी करायचे असं रॅन्डमली निवडतात आणि मग ते तपासणी निरीक्षकास देतात. तो तपासणी निरीक्षक तेवढ्या शेतकऱ्यांच्या फील्डवर जातो, त्यांची सगळी तपासण्या करतो आणि त्या तपासण्याच्या आधारे जे आहे तो आपले रिपोर्ट सादर करतो. त्याच्यात जर का काही त्रुटी आढळल्या त्याला म्हणतात नॉन कम्प्लायन्स. नॉन कम्प्लायन्स जे असतात ते मेजर, मायनर आणि क्रिटिकल, ह्या 3 नॉन कम्प्लायन्सच्या याच्यामध्ये तो त्रुटी काढणार. तुमची त्रुटी जर का निघाल्या तर ते त्रुटी तुम्हाला जास्तीत जास्त 60 दिवसामध्ये आणि मेजर असेल तर 30 दिवसामध्ये तुम्हाला दूर कराव्या लागतात. आता त्रुटी कशा असतात काही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मी एका शेतावर गेलो आणि तिथं दिसलं की त्यांना तर शेतामध्ये सगळं जाळून टाकले, ऊसाचं पाचट वगैरे. तुम्हाला योग्य वाटेल का? का नाही वाटणार? कोणी सांगाल ना का नाही वाटणार? ऊसाचं पाचट जाळलेलं का नाही योग्य वाटणार? हा, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी संपून जाते. बरोबर उत्तर दिलं, टाळ्या यांच्यासाठी. मायक्रोबियल मग ते जाळ आज खूप जण आम्ही बघतो आमच्या आसगाव रोडला याला त्याला असे जाळून टाकतात की जसं काही त्यांना भान नाही, तणनाशक फवारून देतात, जाळून टाकतात वगैरे. त्यांना जमिनीशी काही जसं काही घेणं देणं नाही. अरे मग आपल्या पिढीसाठी तुम्ही काय देणार? फक्त प्लॉटिंग करून घरं बांधून खाणार काय? ते चालणार नाही. तर ते मी काय करणार, मग एनसी देणार की शेतामध्ये गाडी कचरा जाळला होता ते दूर करू शकतात. मग त्याला काय होऊन जातं, त्याला त्या प्रमाणीकरणाचा जो वर्ष आहे रूपांतर अवस्थेचं त्याच्यामध्ये त्याची नोंद होणार. पुढच्या वर्षी त्याची ऑर्गॅनिक मध्ये नोंद होणार नाही. दुसरी गोष्ट बघतो आपण, शेतामध्ये जातो, चर असतो, शेताला बांध असतो ना, बांध. आता बाजू मी गेलो आणि बघतोय की शेजारच्याला मस्तपैकी युरियाचं पाणी सोडलंय वगैरे, मस्तपैकी त्या आपल्या शेतामध्ये येत आहे ऑर्गॅनिक प्लॉट मध्ये. ते योग्य आहे का? का नाही सांगा सर तुम्ही. हा, ते पाणी सगळं ऑर्गॅनिकचं याच्यामध्ये रासायनिक खताचं पाणी सगळं आपल्या शेतामध्ये यायला लागलं. मग ते आपण काय एवढं मोठं जमिनीची काळजी घ्यायचा मतलब काय आपला? तर तिथं चर असला पाहिजे. त्याला 30 दिवसामध्ये चर खोदावं लागेल आणि त्याचं रूपांतर अवस्थेमध्ये राहील प्रमाणपत्र त्याचं ऑर्गॅनिक मध्ये. त्यावेळेला त्या काळापुरतं 6 महिने 1 वर्ष होणार नाही. अशा खूप साऱ्या त्रुट्या मी डिस्कस करेन. असं त्रुटीचं निवारण तुम्हाला करावं लागतं. ते त्रुटीचं निवारण केल्याच्या नंतरच मग तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं. आणि जसं तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं तुम्ही त्याची मार्केटिंग ग्राहकांमध्ये सेंद्रिय उत्पादन म्हणून लागलीच करू शकता. हे प्रमाणपत्र जे आहे ते 1 वर्ष व्हॅलिड राहतं. किती वर्षासाठी असते? दरवर्षी त्याला रिन्यू करावं लागतं. जसं आपला पॉलिसी असते ना, LIC पॉलिसी, हप्ता वगैरे जसं चालू दरवर्षी भरावं लागतं वगैरे, तसं ते दरवर्षी PGS असो अथवा NPOP असो तुम्हाला हे प्रमाणपत्र दरवर्षी रिन्यू करावं लागत असतं. आणि जर का तुमच्या सर्टिफिकेशन बॉडीवरती जर का काही ॲपॅडच्या माध्यमातून सँक्शन आली तर तुम्ही प्रमाणीकरण बॉडी दुसरी घेऊ शकता दुसऱ्या वर्षी. हा काही आकडा आहे छोटा मोठा तुम्हाला बघायला असेल. आज भारतामध्ये NPOP जी सदस्य शेतकऱ्यांची संख्या आहे ती जवळपास 16 लाख आहे आणि PGS मध्ये जी शेतकऱ्यांची संख्या आहे ती 16,61,000 आहे.
पीजीएस एनपीओपी प्रमाणीकरण संस्था 30 आहेत आणि बाकी जे प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय व्यापारी, शेतकरी समूह खूप सारे आहेत. वैयक्तिक शेतकरी पण आहे त्याच्यामध्ये ज्यांनी एनपीओपी एकेका त्याचं शेतकरी केलेले. वैयक्तिक शेतकरी 3495 भारतामध्ये शेतकरी आहेत. हा भारतापासून काही एक्सपोर्ट डेटा आहे आणि येणाऱ्या 2030 पर्यंत भारत हा ऑर्गॅनिक मध्ये नंबर 1 करण्याची मोहीम चालू आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1500 बिलियन US हा व्यापार होणार आहे. ऑर्गॅनिक मध्ये भारतातून ट्रेड चालू होणार आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना तयार व्हायचंय आणि ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला यायचंय असं समजूनच चला. ऑर्गॅनिक शिवाय तुम्हाला पर्याय होणार नाही. आता प्रमाणीकरणासाठी काय करायचं, आता मी काही उदाहरण सांगितले. तसंच सेंद्रिय शेतामध्ये फक्त खते व प्रमाणित औषधी वापरावी, हा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आहे. प्रमाणित खते व औषधी म्हणजे काय हो साहेब? प्रमाणित खते म्हणजे काय? आता विद्यापीठानं तुम्हाला बियाणं दिलं, विद्यापीठ प्रमाणित करते ना, सीड सर्टिफाय करून देते. आपलं परभणी विद्यापीठात तुम्ही काय झालं की हे प्रमाणित आहे म्हणून, आहे की नाही? असं लिहिलेलं असेल ज्या सर्टिफिकेशन बॉडीच्या अप्रोव्हल, तर ते औषध चालतं, बाकीचं औषध चालत नाही. साधी गोष्ट आहे. एखाद्या औषधावर ते पॉइझन लिहिलेले, डेंजर लिहिलेले, तर ते तुम्ही औषध वापरणार का? कारण ते डेंजर लिहिलेले आहे, विषारी येते, पॉइझनस आहे. ते औषध आपण शेतामध्ये वापरायचं नाही. आणि ज्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाहीये, साधं किंवा लेबल लागलेलं ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेशन बॉडीचं इनपुट अप्रोच, तर ते औषध वापरायचं. त्याच्यानंतर मग सेंद्रिय शेताला योग्य बांध चरसला पाहिजे. शेतामध्ये मातीची धूप, सेंद्रिय गर्भ सामू योग्यच असला पाहिजे. माती चाचणी कोण कोण करतं? हात वरती करा. माती चाचणी कोण कोण करतं? माती चाचणी करत नाही कोणीच. माती चाचणी कोणीच करत नाही. परीक्षण माती परीक्षण. अरे आजारी पडला, तुम्ही आजारी पडला सर, तुम्ही कोणाकडे जाता? डॉक्टर काय सांगते? रक्त तपासा, एक्सरे काढा, हे करा, ते करा, खूप सारे तुम्हाला लिहून देते. मग तुम्ही लॅब मध्ये जाता, तुमच्या तसे सगळ्या टेस्टिंग करता आणि डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टर काय करते? जे तुम्हाला